एक मोठी बातमी आहे ती म्हणजे मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांना वाचवण्याचे ससूनच्या चौकशी समितीने प्रयत्न केल्याचं उघड झालंय। पहिल्या अहवालामध्ये कुठलाच हलगर्जीपणा असल्याचं नोंदवलेलं नव्हतं आणि पोलिसांनी 4 प्रश्नांचा खुलासा मागितल्यानंतर मात्र एकाच दिवसात ससून समितीने डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवलं। पोलिसांनी ससूनला पाठवलं, मग समितीने अहवाल बदलल्याचं बोललं जातंय। त्यामुळे एक प्रकारे मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांना वाचवण्याचे प्रयत्न ससूनच्या चौकशी समितीने केल्याचं उघड झालंय। कारण पहिल्या अहवालामध्ये कुठलाच हलगर्जीपणा रुग्णालयाकडून झाल्याचं नोंदवलं गेलेलं नव्हतं। मग पोलिसांनी 4 प्रश्नांचा खुलासा मागितल्यानंतर मात्र एकाच दिवसात ससून समितीने डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवलं। त्यामुळे नेमकं हे गौड बंगाल काय जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पुण्यातून वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। वैभव, काय माहिती? श्वेता, ससूनची जी जिल्हा मेडिकल बोर्डाची समिती आहे, या समितीने पहिला अहवाल पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये दिलेला होता 6 पानांचा। मात्र त्याच्यामध्ये मंगेशकर आणि घैसास या दोन्हींबद्दल कुठलीच कमेंट जी आहे ती करण्यात आलेली नव्हती। अत्यंत गोलगोल अशा पद्धतीनं या अहवालामध्ये जो अभिप्राय आहे तो देण्यात आलेला होता। त्यानंतर याच्यामध्ये काहीच निष्कर्ष निघत नाहीयेत किंवा ही समिती जी आहे ती मंगेशकर आणि घैसास या दोन्हींना वाचवण्याचे प्रयत्न करते असं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी 4 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते या अहवालातले काढले आणि त्याच्यावरती स्पष्टपणे अभिप्राय कळवावा असं पत्र जे आहे ते ससूनच्या या समितीला दिलेलं होतं। ज्याच्यामध्ये पेशंटची तपासणी करून हाय रिस्कवरती असलेली माहिती असताना सुद्धा घैसास यांनी त्यांच्यावरती तातडीने उपचार करणं गरजेचं होतं, मात्र डॉक्टरांनी ते उपचार केले नाहीत। ही चूक नाही का? 5 तास 30 मिनिट त्यांना ओपीडी मध्ये असेसमेंट रूम मध्ये ठेवणं, कुठल्याही उपचाराशिवाय त्यांना पाठवून देणं हे पेशंटच्या उपचाराच्या दृष्टिकोनातून अयोग्य नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 लाख रुपये डिपॉझिट हे मुलांच्या एनआयसीयू साठी असताना जी मुलं जन्मलेलीच नाहीयेत अशा मुलांच्या जन्मल्यानंतरच्या उपचाराचे पैसे डिपॉझिट म्हणून जमा करून घेणं हे घैसास यांनी त्यांना सांगणं हे योग्य आहे का? असे 3-4 मुद्दे त्यांनी उपस्थित केल्यानंतर मात्र ससूनची समिती जी आहे ती ससूनची समिती गडबडली आणि एकाच दिवसात शनिवारी सुट्टी असताना या सगळ्या समितीच्या डॉक्टरांनी बैठक घेतली आणि त्यानंतर रविवारी पोलिसांना या संदर्भातला अहवाल जो आहे तो दिला आणि त्यानंतर पोलिसांनी त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं की घैसास यांचा वैद्यकीय हलगर्जीपणा आहे आणि त्यानंतर पोलिसांनी ससूनच्या या अहवालानुसार अलंकार पोलीस ठाण्यामध्ये घैसासांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला। मग पहिल्या अहवालामध्ये ससूनच्या समितीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का केला असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पोलिसांनी जर स्पष्ट अभिप्राय मागण्याचं पत्र दिलं नसतं तर ससूनच्या त्याच अहवालाच्या आधारावरती घैसास यांच्यावरती कुठलीच कारवाई झाली नसती। यावरून सुद्धा आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा जी आहे ती जोरदार सुरू झाली आहे। बरोबर वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।